हे आला रे आला रे आला रे आला आला भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का. राम राम मंडळी, मी रितेश विलासराव देशमुख तुमचं मनापासून स्वागत करतो या लय भारी शो मध्ये ज्याचं नाव आहे कम्फर्ट प्रेझेंट्स बिग बॉस मराठी. स्पेशल पार्टनर्स संतूर, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, कॅडबरी सेलिब्रेशन्स आणि तुणवाल ई मोटर्स. मंडळी, हा धक्का तर सुरू करू, पण त्याआधी कालपासून यांनी आपल्याला काय काय धक्के दिलेत ते पाहायला थेट जाऊया बिग बॉसच्या घरात. अभिजितबद्दल काही मोठं विशेष हे जागणार नाही आहे, मी आधीच सांगते, कारण मला तो आजही पलटणारा वाटतो. भाई जागणार सोड, मी त्याच पॉइंटला म्हणलं होतं मी त्या माझ्या मतावरती ठाम राहणार. मग तुला कोण फोर्स केले का? आता बघ कोण कोण बोलत बसतोय. कोण सांगा तरी. ती आणि तो. मला 4 वीक ओरडले सर. मला अपेक्षा होती त्यांना नेऊन सर मला ओरडते. मला अपेक्षा नव्हती का की मला फेवर करतील, होती ना. 1 महिना वाट बघितलंय मी, 1 महिना. तुला तर 1 हफ्ता झालाय. आज केलं ना अप्रिशिएट, वाट बघ. अरे तसं बस मी किती सुधारणा, पण जर तुम्ही बोललाच नाहीत माझ्या संग तर मी कसं करू. बोलतील, मी तुला सांगते ना, बोलतील. वेळ दे, रडू नको. रडण्याने वेळ दे, तू बोलतील ते. अरे सगळ्या सरांसाठी सगळे आपण एक समान आहे. अरे एक समान आहे, मग एक संधी मा. जान्हवीशी बोलत नव्हते सर, बोलले ना, तिने चांगलं केलं, बोलले ना. तू थांब ना, थांब. तू बोलतील त्याच्यावरचा क्लोजअप काढा. नाही, ते सर रागात बोलले, पण सर बोलतील. तू धीर धर. रडायला हा रडत आहे तिच्या समोर. का तर भाऊ बोलत नाही म्हणून ते सांगत असेल तो. मग जगाने टिप्स घेईल तो कसं करायचं. ती तर म्हणजे आता स्वतःला इतकी ग्रेट समजतीये, तिने ठरवलंय की ती विनर आहे, स्वयंघोषित. ॲज इट इज. इतकं चुकीचं आहे ना ते सगळं, इतकं चुकीचं आहे खरं सांगते. आणि तोच अहंकार ना आपल्याला खाली पाडणार. 100. असं नको. हे बघ, तुझे मित्र बनवले बस तुला. सो किंवा आपल्या तुम्हाला मी देतो हा भाऊचा धक्का. चला तर मला चला, नो प्रॉब्लेम. परत अशी सर एकदा करा की माफ राव सर. मला एकदा तुम्ही त्यांचं जास्त हरकत नाही, पुढे जाऊ. एकला पेट त्याला, कारण की तो बिचारा धन्यवाद सर. वरती ते हार्ट ब्रेक जरी झालेले असतील तरी महाराष्ट्रात तुम्ही भरपूर हृदय जिंकलेली आहेत. धन्यवाद सर, धन्यवाद. तर मला सांगा, तुमच्या दोघांमध्ये कोण नाचले आणि कोण नाचत होतं? मला असं वाटतं मीच नाचवत होते त्याला, कारण की तो बिचारा हा चल. नाही, मी म्हणलं तिला माझ्या ह्याने मला नाचा येतं. हं. तिचा तेव डान्स, माझा एकला डान्स आहे. म्हणजे माझा एकला पॅटर्न नाही, माझ्या ह्याने नाचतो. चला ठीक आहे, आपल्या दोघांचं हेच चालू आहे पहिल्या दिवसापासून. माझा एक प्रश्न, तुमची उत्तर दुसरेच. हरकत नाही, पुढे जाऊ आपण. डान्स तर नाही विचार. मी डान्स विचारत नाहीये सूरज, मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या जेव्हा जोड्या बांधल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांचं जास्त ऐकत होता का त्या तुमचं ऐकत होत्या? माझ्या काय माझं काय? माझ्या ऐकत होती. अच्छा, त्या तुमचं ऐकत होता का? जेव्हा ठीक आहे. जेलमध्ये होती जान्हवी, हा मोकळाच फिरत होता सगळीकडे. हो, आता बिग बॉस माझा देव आहे, देव. आम्हाला त्याची असूया वाटत होती. सर एकदा करा की माफ राव सर. मला एकदा करा की माफ. सर करा की प्लीज सर, एकदा माफ करा की सर. सर परत अशी चूक कधीच होणार नाही सर. सर करा ना सर. करा सर मग. चला, तुम्हाला आज मी माफ करतो. चला, नो प्रॉब्लेम. सर आता परत अशी चूक कधीच होणार नाही माझ्याकडून सर. अहो, झाली तर तुम्ही घरात राहणार पण नाही. नाही सर, धन्यवाद सर. बरं सांगा, तुमच्या दोघांमध्ये कोण, तुम्हाला काय वाटतं, पॅडी भाऊ तुमच्या इशाऱ्यात नाचत होते का तुम्ही त्यांना नाचत होता? त्यांच्याच इशाऱ्यावर मला नाचावं लागलं, कारण त्यांच्या सवयी त्या सगळं बघून. आणि कसं आहे, मागं म्हणल्याप्रमाणे मी जरा वाचरटपणा कमी करण्याचं काम करतोय, त्यामुळं प्याडी भाऊ म्हणतील तसं मी ऐकलं. बरं, म्हणजे ह्यापूर्वी तुम्ही करत होता? हा, ते त्याच मुद्द्यावर येणार होतं. पण सर कमी केलं सर मी. नाही ठीक आहे, माझं म्हणणं हे नाही आहे, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, त्याच्यावर आक्षेप नाही आहे.
फक्त हेच आहे की जेव्हा एखादा टास्क असतो, जेव्हा एखादी गोष्ट बिग बॉसची जे लोक आहे, टीम आहे ती बनवते, त्याचा थोडा तरी मान आणि सन्मान आपण केला पाहिजे. नक्की सर, नक्की सर. अभिजित आणि निकी याचं प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेऊ का नको? तुम्हाला तर माहितीच असेल नाही, नाही, मला काहीच माहिती. तुम्हाला नेहमी वाटतं की मी तुमच्यासाठी काही चांगलं बोलत नाही असं वाटतं तुम्हाला? म्हणून केलं होतं. अरबाज आणि आर्याला काहीच मार्क्स द्यायचे नसल्यामुळे अहो मनातून बोला. एवढ्या आनंदाने तुम्ही ताईंना कॅप्टन म्हणून केलं होतं, तेवढा आनंद तर दाखवा. वास येतोय मला. चला, फॅन्टॅस्टिक, परफेक्ट 10. आता आपली पुढची जोडी आहे अरबाज आणि आर्या. मी वाट पाहतोय की गाणं कुठलं आहे. One more remix. सड़क पे नफरत जाए ओ करके इशारे ओ लड़की ओ लड़की ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे. वाव वाव वाव. अरबाज, तुम्हाला नेहमी वाटतं की मी तुमच्यासाठी काही चांगलं बोलत नाही, करत नाही. तुमचा परफॉर्मन्स पाहून सुपर. तुम्ही दोघंही अप्रतिम होता. थँक्यू. काय की पहिल्या परफॉर्मन्सला सगळ्यांनी 10 मार्क दिलेले आहेत. तर एवढा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. मी सुरुवात करू इच्छितो तुमच्या पाठीमागं बसलेले 2 जे जजेस आहेत. तुम्हाला यांचा परफॉर्मन्स कसा वाटला? 10. केमिस्ट्री कशी वाटली? परफेक्ट. मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. ओके. आणि त्यांच्यातला रोमॅन्स कसा वाटला? ते छान नव्हतं. छान नव्हतं का? ते छान करण्यासाठी जोडी वेगळी पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला? हो सर. हो. तुम्हाला काय वाटतं की सगळ्यांपेक्षा कोण चांगला दिसलं असं त्यांच्याबरोबर? मीच. ओके. आर्या, तुम्ही अमेझिंग होता. काय वाटतं सगळ्यांना, काय यांना दिले पाहिजेत? 10. परफेक्ट 10. वेल डन. फार छान झाला परफॉर्मन्स. पुढची पेअर आहे सूरज आणि जान्हवी. वो बोली कर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम कम्फर्ट प्रेझेंट्स बिग बॉस मराठी. स्पेशल पार्टनर संतूर, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, कॅडबरी सेलिब्रेशन आणि तुनवाल ई मोटर्स. मंडळी, आज भाऊच्या धक्क्यावरच्या अनलिमिटेड एंटरटेनमेंटचा आनंद घेऊया. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. आता पुढची जोडी, जी जोडी आठवडाभर चर्चेत होती, अभिजित आणि निकी. या ये कैसा लड़का है, ये कैसी लड़की है, इसका मैं क्या करूं, इससे मैं क्या कहूँ. ये लड़ता है, अकड़ती है, झगड़ता है, बिगड़ती है, दीवाना है, दीवानी है. But he's your best friend, yeah. but she's your best friend, yeah. हाय हाय रे हाय, ये लड़का हाय हाय रे हाय, डरता ना जानिया क्यों पूछो तो हाय. कभी ये हमसे लड़ता है, कभी झगड़ता है, कोई पास इसके ना आना. ये लड़का है दीवाना, है दीवाना, 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 दीवाना. ये लड़की है दीवानी, है दीवानी, 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 दीवानी. निकी आणि अभिजित, एकदम क्यूट परफॉर्मन्स होता तुमचा. आठवडाभर जे अभिजितने केलं, तुम्हाला बघून फॉलो केलं, ते सुद्धा परफॉर्मन्समध्ये आम्हाला जाणवलं. पण मला अरबाजला विचारायचंय की तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? लिरिक्स माझ्यासाठी होती पण स्टेपमध्ये हे होतं तर अच्छा, लिरिक्स तुमच्यासाठी होते. हे लडका आहे दिवाना आहे तुमच्यासाठी होतं गायलेलं, पण त्यांचा परफॉर्मन्स असा होता तुमच्यात, तुम्हाला वाटलं? हो हो. कारण सगळे असे पाहत होते आणि तुम्ही असं बघत होता. ये लड़का है दीवाना, है दीवाना, 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 दीवाना. काय वाटतं तुम्हाला अरे या परफॉर्मन्स बद्दल? सर ठीक होता. ठीक होता? मला तर फार आवडला. हरकत नाही, तुम्हाला ठीक वाटलं असेल. काय वाटतं इतरांना, काय किती द्यायचे मार्क्स? लवकर सांगा. सर 0 दिला तरी फरक नाही पडत या व्यक्तीला, म्हणजे आम्हाला तर फरक नाही पडत. काय एकाने 0 देईल, एखादा व्यक्ती 1 देईल, तुम्ही 10 समजा आणि पुढे व्हा. मला आवडला. ओके, ग्रेट, वेल डन. खरंच आवडला. आवडला तुम्हाला? हो, अजून आता चांगला तरी होऊ real शकला राहा. असता. थोडी कसर राहिली, कारण अभिजित हा एक सिंगर आहे करेक्ट. आणि तरी त्यांनी प्रयत्न केला आणि तिच्या तालामध्ये ताल मिसळायचा प्रयत्न केला. मी 9 देईन मार्क्स. ओके, 9. अभिजित, तुमच्या डान्सिंगसाठी 9, पण या गाण्यात तुम्ही जे गाणं गायलंय त्याच्यासाठी 10. आणि आता एक जबरदस्त परफॉर्मन्स घेऊन येत आहेत बारामतीचे वैभव आणि बारामतीचं जॅकेट घालणारे कोल्हापूरचे. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी जणू ही उन्हात. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी जणू ही उन्हात. कोणाला न्यायला पोरगी दारात, वऱ्हाडा गोमात गाव गोमात. आवाज वाढव, वाढव ना, आवाज वाढव डीजे तुला. आवाज वाढव डीजे तुला, जबरदस्त. जबरदस्त. वैभव, डीपी, खूप खूप छान. माझ्याकडून फुल 10 मार्क्स घ्या तुम्ही. तर शेवटची जोडी आहे पॅडी भाऊ आणि घनश्याम. या
ए शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर अन पदार गेला न भर पोरी जरा जपून दांडा धर 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 पहिल्याच गाडीला पहिल्याच भेटीला येऊन माझ्या बसली बाजूला बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली माझं कालीज आलन भर पोरी जरा जपून दांडा धर 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 वेल डन. छान नाचला दोघेही. बेंचवरती एवढा उत्साह दिसत नाही आहे. नाही भरपूर आहे. खूप छान खूप छान किती मार्क देत आहे? छान छान 10 सगळे 10 देत आहेत. अरबाज तर काही देतच नाही. अरबाज अरे भाऊ 10 अरे काहीतरी सांगा. म्हणजे काय तुमच्याकडे सारखं मला क्लोजअप कट करावा लागतो. वा एकदम जोरदार नाचलात सगळे. आता आणखी धमाल करायची वेळ आलेली आहे. आता या डान्समध्ये तुमचं ट्युनिंग तर दिसून आलं पण आता आणखी एक टास्क होणार आहे. आता ज्यातून तुमची एकमेकांबरोबरची कंपॅटिबिलिटी आपण चेक करणार आहोत. कंपॅटिबिलिटी म्हणजे काय की तुम्ही एकमेकांना किती चांगलं ओळखता, एकमेकांबद्दल तुम्हाला किती चांगली समज आहे. ठीक आहे. ओके. तर हा टास्कही तसाच असणार आहे. कसं आहे आता 1 महिन्यापासून जास्त वेळ तुम्ही आता एकमेकांसोबत आहात, एकमेकांना तुम्ही आता चांगलं ओळखत आहात. तर आता तीच गोष्ट घेऊन आपण आता एक टास्क करणार आहोत आणि त्या टास्कचं नाव आहे ओळख पाळख. आता टास्क म्हटलं की त्यात एक ट्विस्ट आलाच आणि तो ट्विस्ट काय ते मी सांगतो पण त्याआधी स्टोर रूम मध्ये जाऊन प्रॉपर्टी प्लीज घेऊन या. तर टास्क काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. समोर 2 खुर्च्या आहेत आणि पोडियमवरती आहेत शॉक बँड्स. अरे यार शिट. आता मी ज्या जोडीचं नाव घेईन त्या जोडीने ते शॉक बँड्स घालून खुर्चीत बसायचं. दोघांनाही एकमेकांबद्दल प्रश्न विचारले जातील पण अट एकच आहे, दोघांचीही उत्तरं सेम असली पाहिजेत. असली पाहिजे. जर उत्तरं सेम असतील तर मजा, नाही तर उत्तरं सेम नसतील तर सजा. आता मजा काय तर काहीच नाही. म्हणजे काहीच नाही होणार तुम्हाला. सजा काय आहे? शॉक. शॉक. चला मग खेळ खेळूया. आय शॉक. ओळख पाळख. पहिली जोडी. प्रत्येक गेम हा टॉसने सुरू होतो. टॉस करण्यासाठी झाली का रितेशजी? अहो कसं आहे वर्षाची, तुम्हीच म्हणालात कॅप्टन्सी म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आहे. काटेरी खरंच बळीचा बकरा नाही, ठरतो. आता तुम्ही मागून घेतलेली कॅप्टन्सी आहे.
आता या. तर टास्कला सुरुवात करूया. पहिला प्रश्न. वर्षाजी दिवसातून किती वेळा कॅमेरा समोर व्यक्त होतात? दुसरा प्रश्न. वर्षाजींकडे किती हेअर बँड्स आहेत? चला आता दोन्ही प्रश्नांची उत्तर बघूया. काय आहेत? पहिला प्रश्न दाखवा पाटी. एकदा बोलून दाखवा तुमचं उत्तर काय मॅम. मी कॅमेरा समोर एकदाच जाते, कधी कधी नाहीच जात. अंकिता तुमचं उत्तर काय? मी लिहिलंय 1-2 वेळा त्या कॅमेरा समोर जातात, पण कॅप्टन होण्यापूर्वी. कॅप्टन झाल्यानंतर बरं. घरच्यांना विचारू द्या, घरच्यांचं काय मत आहे? सगळे टपलेलेच आहे. तुमची पण वेळ येणार आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? किती हेअर बँड्स आहेत? 4. मी 5 लिहिले. आता दोन्ही उत्तर चुकीची आहेत. 2 शॉक. नाही, तर एक बरोबर आहे. 2 शॉक्स तुम्हाला बसतील. आई गं, असं कसं रे ते? एका नंतर एक. मॅम आता काय हा खेळच असा आहे. तुम्ही तरी असं करू नका हो. मी काहीच करत नाही. मी बिग बॉसच्या आज्ञाचं पालन करतोय. तुम्ही किती लहान आहात माझ्यापेक्षा. जी. किती तुम्ही चांगले ऍक्टर आहात हो. म्हणजे तुम्हाला सगळे अवॉर्ड्स मिळायला नाही पाहिजे. नाही नाही वर्षाची काय, मला मला जे Oscar काही अवॉर्ड सुद्धा मिळायला मिळतील पाहिजे. नंतर मला हे ऐकायचं नाही की त्यांना वेळ लागला असेल. त्यासाठी न मिळालेले बरे. नाही, तुम्हाला ऑस्कर तर मिळायलाच पाहिजे रितेशजी. अच्छा, मी अजून एक गोष्ट सांगतो हा. की मेडिकल रूम मध्ये लोक बापरे. आहेत. हे असं वाटू नये तुम्हाला की आम्ही काळजी घेत नाही. आता मला जान्हवीला जसा पॅनिक अटॅक येतो तसा मला येईल हो. तर माझी शेवटची इच्छा विचारा प्लीज. काय इच्छा आहे तुमची वर्षाची? माझी अशी इच्छा आहे की मी घरात असेपर्यंत माझ्या पिल्लांना, म्हणजे माझ्या मांजरांना मला बघायचं आणि माझ्या मिस्टरांना मला बघायचंय. अजय, कुठे आहेस तू? इथे बघतोयस ना, मला शॉक लागणार आहे आता. चला वर्षाजी, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. थांबा, चप्पल काढते. मी उभी राहू का? म्हणजे खुर्चीवर प्लीज पडणार उभी ना. राहा. हो, जसं तुम्हाला उभं राहायचं तसं राहा तुम्ही. नो प्रॉब्लेम. मी इथे बसते. 3, 2, 1 गो. बापरे! ओह नो! दोन प्रश्नांची उत्तरं चुकलेत म्हणून अजून एकदा 3, 2, 1 गो. बस 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 बस. वर्षाजींसाठी हा तिसरा प्रश्न. वर्षाजी घरातल्या कोणत्या सदस्याबद्दल दिवसभर बोलू शकतात? आता मला मज्जा. अंकिताचं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला मज्जाच मज्जा येणार आहे. नाही नाही नाही, हे बरोबर असणार आहे. हे बरोबर. बरोबर. तुम्हाला वाटतं हो की तुम्हाला अंकिता एवढं चांगलं ओळखतात? मला आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास. वर्षाजी, तुमच्या आत्मविश्वासावरच ही दुनिया कायम आहे. दाखवा तुमचा आत्मविश्वास. काय उत्तर आहे तुमचं? निकी. अरे आणि यांचं उत्तर ऐका. बघा तुला उत्तर काय दिलंय. आजकाल दीपिका आई ग, अगं अंकिता, काय तू वेडी आहेस का? चला रेडी. शॉक द्या सर, जरा व्होल्टेज वाढवून. मुद्दाम अडवून आणलेला आहे आणि मुद्दाम हे अंकिताने केलेलं आहे. चला 3, 2, 1 शॉक.
बस बस आता बस. वर्षाजी अजून संपलेलं नाहीये हे. आई गं. आता हे अंकिताचे प्रश्न विचारले तुम्हाला. तर अंकितासाठीचा पहिला प्रश्न, अंकिता यांचं आवडतं सी फूड कोणतं? हे बरोबर आहेच. मला आत्मविश्वास आहे कारण ती हो. कोकणातली आहे आणि मी गोव्याची आहे. मॅम, तुमचा जो आत्मविश्वास आहे त्याच्यावरती मला खूप विश्वास आहे. ती मजा घेत आहे. एक मिनिट, ठीक आहे. वर्षाजी, तुमचं उत्तर काय? प्लीज उत्तर सांगून पाठी दाखवा. सुरमई. वा, वर्षाजी एकदम परफेक्ट आहात तुम्ही. हे जमलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मज्जा. नाही नाही, बघा त्यांचं ऐका तरी. त्यांनी काय लिहिलंय? इकडे इकडे बघा. काय लिहिलंय बघा, तिने काय लिहिलंय? इथे सुद्धा माती खाल्लीस. नाही, मी मासेच नाही खात. मी सुरमई नाही खात. सुरमई खात नाही. तुम्हाला असं का वाटतं ते सुरमई खातात म्हणून? कारण कोकणात जास्त सुरमई खातात सर, त्याच्यामुळे. पण एवढा आत्मविश्वास. ती झेलू शकते, मी झेलू शकत नाही म्हणून ती हे करते. नाही बा, सुनेचं नातं ती म्हणजे आता ही सिद्ध करते. मी खरंच मासे नाही खाणं. चला आता 3, 2, 1 शॉक. जोर का झटका दिली. बापरे बापरे, हा फार वाईट होता. फार वाईट होता. फारच वाईट होता. अच्छा, पुढचा प्रश्न. अंकिता एका वेळेला किती पोळ्या लाटू शकतात? वर्षाजी, मला तुमच्याच उत्तरात इंटरेस्ट आहे. अर्थात 3. आम्ही 40 केल्यात चपात्या. 3 केल्यात पण इथे तू 3च करतेस. 40 चपात्या केल्यात एका एकच करतेस. 45 केल्यात. 3च करतेस. 40 मी चपात्या कसं थकल्यासारखं एक्सप्रेशन देतेस. मी नियमाचा गुलाम आहे. नियमानुसार 3, 2, 1 शॉक. बापरे बापरे, हा फार वाईट होता. आता या, बसा प्लीज. आता पुढची जोडी आहे वैभव आणि धनंजय. तुमचं व्होल्टेज वाढवून ठेवलंय. यांना जोरात द्या. खरंच. वैभवा, तुमच्या बारामतीकरांचं जॅकेट घातले बघा. प्रश्न आहेत वैभव विषयी. पहिला प्रश्न, वैभव दिवसातून किती वेळ जिम करतात? धनंजय, तुमचं उत्तर काय? 1 दिवस 15 ते 20 मिनिटे. 15-20 मिनिटं तुम्ही त्यांना जिम मध्ये बघता. 1 तास. 1 तास. एवढं 4-5 मारतात की रे. 3, 2, 1 शॉक. तर वाढवलाय की नाही? ओके, चला दुसरा प्रश्न. वैभव यांचा आवडता पदार्थ? चला दाखवा. चिकन. येस. वेल डन. तिसरा प्रश्न. ह्या क्षणी वैभवचा कोणत्या सदस्यावर जास्त विश्वास आहे? दाखवा. स्वतःवर. काय म्हणता डीपी? तुम्हाला मी सांगतो, वैभवनी लिहिलं ते खोडून स्वतःवर असं लिहिलेलं आहे. म्हणून 3, 2, 1 शॉट. धनंजय यांच्या विषयी हे पुढचे प्रश्न. धनंजय यांनी आपल्या नावाची पाटी कोणत्या नंबरवर लावली आहे?
दाखवा. 7. बरोबर. पुढचा प्रश्न. धनंजय यांची या घरातली जवळची व्यक्ती कोण? दाखवा. अंकिता. अंकिता. बरोबर. या आता. पुढची जोडी अरबाज आणि आर्या. आर्याविषयीचे हे प्रश्न आहेत. बिग बॉसच्या घरात आर्या यांना जर कोणाला हाक मारायची असेल तर त्या कोणता शब्द वापरता? अरबाज, तुम्ही इतक्या जवळ होता की त्यांना तुम्हाला हाक मारायची गरजच नव्हती, तरी सुद्धा. बरोबर. उत्तर दाखवा प्लीज. सुरुवात छान आहे. आवाज मला तर कानातच आला पाहिजे. करत असते ना ती. आर्या यांना बिग बॉस हा गेम कम्प्लिटली समजतो का? दाखवा. 3, 2, 1 शॉक. आता अरबाज विषयीचे प्रश्न. अरबाज यांच्या मते या घरामध्ये सगळ्यात जास्त फेअर कोण खेळतं? दाखवा. फेअर म्हटले. तर चुकलात. 3, 2, 1 शॉक. तिला जोरात द्या अरबाज. फेअर होते. झटका बसला पाहिजे तुला. नाही आहे? इतने बड़े बड़े झटके दिए, इससे क्या होगा? मी दिले तुला. बस डायलॉग मारताय. दुसरा प्रश्न. अरबाज एक वेळेला किती पुशअप्स मारू शकतात? दाखवा. 50. वा. याला म्हणतात कम्पॅटिबिलिटी. खरंच एकमेकांच्या जवळ राहून तुम्ही एकमेकांना एवढं चांगलं ओळखलेलं आहात. छान गोष्ट आहे. मेड फॉर माझ्याकडे का बघतो? झटके दिले की तू. निकी, काय वाटतं तुम्हाला? तर मी तर म्हणते लग्न करा. माझ्याकडे बघतोय सर हा असा असा तिरके नजरेने. तुम्ही ठीक करा. तुम्हाला काय वाटतं किती पुशअप्स मारतात? ठीक आहे 50-100. तो 500 तू गप गा, तुला विचारलं नाही, मला प्रश्न एवढा एक विचारला. महिना राहून नाही ओळखला ना, माहिती करून घे थोडं. चला वळूया पुढच्या जोडीकडे. थँक्यू. थँक्यू. पुढची जोडी आहे निकी आणि अभिजित. आम्ही आधीच हरलोय. अहो, प्रश्नांची बरोबर जर उत्तरं दिली तर शॉक तुम्हाला नाही, पुढे जे बसलेत त्यांना मिळेल. हो. नाही कारण ही कंटिन्यू म्हणते भाऊ की मी त्याला समजत, मतलब मैं उसको समझती हूँ. अरे समजते म्हणजे वेगळं समजणं असतं. सर मी खाली बसणार आहे, चालेल का प्लीज? प्लीज बसा. जिथे बसायचं तिथे बसा. नाजूक व्यक्तीनं असंच करावं लागतं ग. बँड टाईट लावलेला आहे. हो. अरबाज चेक करा प्लीज. अभिजित यांचा बँड चेक करा अरबाज. निकी विषयी पहिला प्रश्न. निकी दिवसातून किती वेळा लिपस्टिक लावतात? थांब थांब, नीट आठव, नीट आठव. थांब रे, नीट आठव प्लीज. अभिजित थांब थांब. अरबाज, तुम्हाला काय वाटतं किती वेळा निकी लिपस्टिक? 5. बघितलंय. नाही. तुझं लिहिण्याचं पहिले मी सांगितलं. पहिले त्यांनी मला सांगितलं. पाच. तू लिहायच्या पहिले सांगितलं त्यांनी. अभिजित आणि निकी प्लीज आपली उत्तरं कॅमेऱ्याला दाखवा. थांबा थांबा, शॉट नका देऊ. थांबा थांबा.
मी क्लोज तर होतो सर. अभिजित तुम्ही क्लोज होता पण अरबाज जास्तच क्लोज होता. हो ऑफकोर्स. 3, 2, 1 प्लीज सर. ओके वेल डन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न निकी विषयी. निकी या घरात कोणत्या सदस्यावर बिलकुल विश्वास ठेवत नाही? तर दाखवा. आर्या. आर्या. जान्हवी. मी काही लिहिलं लक्षातच नव्हतं. शॉक जोरात बसलाय. खूप शॉक आहे. चला शॉक साठी रेडी. 3, 2, 1 शॉक. मला का तर आताच खाल्ला. प्लीज सर. एक्स्ट्रा शॉट. आता अभिजित यांच्या विषयीचे प्रश्न. अभिजित दिवसातून किती कप चहा घेतात? मीच बनवते. थांब रे विचार कर. अभिजित उत्तर दाखवा तुमचं. 3 किंवा 4 सर. हे बरोबर आहे. 3 किंवा 4 लिहिलंय सर. सर प्लीज सर. सर प्लीज. 2 ऑप्शन देऊ शकत नाही. त्यांनी सुद्धा 3 किंवा 4 लिहिला पाहिजे होतं. बिग बॉस प्लीज. बिग बॉस कुछ तो रहम करो. बिग बॉस. 3, 2, 1 शॉक. अरे बात किती सर संपतच नाही. सर प्लीज. या दोघेही बसा. या सूरज जान्हवी बसा. या चला. या सूरज कसं काय लिहेल? आता मी नाही काय लिहिणार. सूरज यांच्या विषयी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न. सूरज दिवसातून किती वेळा आरशात बघून झापूक झुपूक हा डायलॉग किती वेळा म्हणतात? सूरज तुमचं उत्तर काय? 2दा 3दा. 2दा 3दा. सर 3-4 वेळा करत होती. झापूक झुपूक झापूक झुपूक. 3, 2, 1 शॉक. आता पहिला प्रश्न मी सूरजसाठी विचारला. आता एक प्रश्न मी जान्हवी विषयी विचारतो. हा सर. जान्हवी यांचा घरातील जवळचा मित्र कोण? सूरज उत्तर सांगा. अरबाज. अरबाज. या बसा. तुम्ही बसा. वेळ डन. आय मोरे माता ओम नमः शिवाय. चला आता पॅडी भाऊ आणि घनश्याम. अयो असला बसतोय ना मी. चला या बसा. तर मी खालीच बसतो. खालीच बसा. चला आम्ही दोघंही खाली बसतो सर. ठीक आहे. पहिला प्रश्न घनश्याम विषयी. घनश्याम यांचे जिम ट्रेनर कोण आहेत? दाखवा उत्तर. वैभव. 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 वा वाचलात तुम्ही. वेळ डन. दुसरा प्रश्न. घनश्याम यांची घरातील लाडकी व्यक्ती कोण? बघतो बघितलं त्याने. 3, 2, 1 शॉक. नाही त्यांनी बघितलं. थांबा त्यांनी बघितलं पॅडी भाऊ कोणत्या सदस्याची सगळ्यात जास्त काळजी घेतात? उत्तर दाखवा. वेल डन. पुढचा प्रश्न. या घरात पॅडी भाऊंना न आवडणारी
कोणती व्यक्ती आहे? दोघं हरकून लिहिलायत बघ. एकदम रेडी. निकी वेल डन. आता तिसरा प्रश्न, पॅडी भाऊंच्या चष्म्याचा नंबर कोणता? त्याने मागितला. वा 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 वा. 3, 2, 1 शॉक. बस आय एम डन. घेतोय तो. ओके डन. बस. ओके घनश्याम वेल डन, वेल प्लेट. त्याची बोट वाकली जाते. थँक्यू. या बसा. तर या घरात असंच आहे, माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो. आणि जो सगळ्यांना ओळखून गेम खेळतो तोच या घरात रॉक करतो. वेल प्लेट. चला, तुम्ही सगळे तर इथे आलाच आहात, पण बाहेर तुम्हा सगळ्यांचे जबरे फॅन्स तयार झालेले आहेत. पण मला सांगा, या घरात तुम्ही कोणाचे फॅन आहात? पॅडी भाऊ? सूरज. तुम्ही सूरजचे फॅन आहात. वैभव? सर सूरज. घनश्याम? ताई, वर्षताई. वर्षाताई. निकी? स्वतःची. ओके. अभिजित? वर्षाताई. धनंजय? अंकिता. माझे फॅन आहेत तुम्ही. सूरज? स्वतःच. अंकिता? सूरज. वर्षाजी? अभिजित. आणि हे मी आधीच ठरवलं होतं, तुझ्या उत्तराच्या आधीच. आर्या तुम्ही? अरबाज. जान्हवी? सर वर्षाताई आणि पॅडी दादा. ओके. अंकिता तुम्ही हसताय? नाही का काय, सगळेच हसले सर मागे. सगळेच हसले. आणि अरबाज? निकी. म्हणजे आर्या तुमची, तुम्ही निकीची, निकी स्वतःच्या. तर मी याला बिग बॉसच्या आधी पण पाहिलेला आहे. इनफॅक्ट याचा शो पाहून आलेली, त्यामुळे मला माहिती होतं. यांचे शो सगळ्यांनीच पाहिले. तर त्याबद्दल न बोललेलं बरं. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोण कोण कोणाचा फॅन आहे. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे, अख्खा महाराष्ट्र तुमचा सगळ्यांचा फॅन आहे. थँक्यू सो मच. आणि बिग बॉस मराठीची महाराष्ट्रभर इतकी क्रेज आहे, प्रेक्षक केवळ तुमची चर्चा करत नाहीत, तर तुमचे प्रत्येक डायलॉग डोक्यावर घेतात. त्याच्याबरोबर ते तुमचे जे डायलॉग्स आहेत त्याच्यावरती हजारो रील्स बनवत आहेत. तुम्ही सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर व्हायरल आणि ट्रेंडिंग आहात. आज चला त्यातल्या काही निवडक रील्स मी तुम्हाला दाखवतो. अरे वा. की एवढे जर आपले लोक व्हायरल होत असतील तर त्यांच्याबद्दल बाहेर काय चर्चा आहे याची छोटीशी झलक दाखवायला हरकत नाही. तर चला, पहिला व्हिडिओ. लग्नाचा काय विचार म्हणते माझी आई, लग्नाचा काय विचार म्हणते माझी आई. अगं भरपूर आहेत पोरी, मला लग्नाची नाही आहे घाई. अगं भरपूर आहेत पोरी, मला लग्नाची नाही आहे घाई. बाई पागल झालाय का बाई? बाई पागल झालाय का बाई? काय प्रकार बाई, काय प्रकार. निकी, कशी वाटली ही रील? ह्या सोशल मीडियावरून खास कॅप्चर करून तुमचे जे डायलॉग्स आहेत, काही काही शब्द असतील, काही काही वाक्य असतील, त्याच्यावरती रील्स बनत आहेत.
आता ह्याच्या पुढची जी रील आहे ना त्यात डायलॉग वाक्य तर आहेतच, कॉस्ट्युम पण सेम टू सेम केलाय. चला बघूया कोणाची रील आहे. नाही एकेकाला घराच्या बाहेर हाकलून लावली ना तर नाव नाही लावणार जान्हवी किल्लेकर. हा आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून जेल मध्ये आली. काय ना हो ही पण नाटकीच आहे. अगं निक्की बिचारा अरबाजला का पायाखाली तुडवतेस? अरे बा कसं तुझ्यामुळे होते. तुझी लायकीच नाहीये. काय टाकलं हे बघ. तुझी लायकीच नाहीये. तुम्ही जे करताय त्याच्यावरती लोक रिॲक्ट होत आहेत. पहिलं तर फक्त कॉमेंट्स करायचे, आता ते रील्स बनवत आहेत आणि रील्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता तिसरी रील, चला बघा, तुम्हीच ओळखा कोणाची आहे ती. अहो सासूबाई मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. मी माझ्या घरी पण कधी भांडी नाही घासली. माझी आई सर्व कामं करायची. तुला कोण बोललाय का भांडी घासायला? मीच घासत आली, मीच नाही नाही नको नको, मी माझ्या ट्रॉमावर ओव्हरकम करणार. मी भांडी घासणार म्हणजे उद्यापासून. अंकिता काय वाटलं अंकिता? मस्त वाटलं. मस्त वाटलं. पण मी माझ्या ह्याच्यावर काम केलं याचाही आनंद माझ्या घरच्यांना असेल. छान छान गोष्ट आहे. फक्त आमचे जे ऍक्टर आहेत त्यांनी थोडी वॅक्सिंग थ्रेडिंग न केल्यामुळे थोडे फार फेशियल हेअर जरा जास्त झालेत. आता एक वेगळंच कॉम्बिनेशन व्हायरल झालंय. ते फार एकत्र तर दिसत नाहीत, पण एकत्र जेव्हा असतात तेव्हा डायरेक्ट व्हायरल होऊन जातात. चला बघूया कोण आहेत ते. तेव्हा धोका मिळालाय बाई. कधी अरे प्रेम केलं होतं त्याला बुक्की टेंगुळ तर नाही दिलं ना? नाही माझ्याबद्दल चांगली राहायची, बोलायची, चालायची. पण तिला दिसला चांगला मुलगा आवडला, बोला पण लगेच गेली मला सोडून. गोरे ग धोका दिलाच ना मला लय राग आला. मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार. मग असला मोठा टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं गोवलेगत. झापूक झपूक लेख. तुला कशाला बोलू बाया मी? मोकल मला बोलवून घेत ह्या बाया. सूरज बघा, मी सांगत असतो ना तुम्हाला, तुम्ही बोललात की तुम्ही व्हायरल होणार. तुम्ही बोलत नाही. तुम्ही आणि निकी हो सर. तुम्ही जेवढी लिपस्टिक लावली नाही 5 वेळा लावता ना तुम्ही. त्यांनी सगळेच एकदा लावून टाकली. आता शेवटची रील. मित्राचा मूड सकाळी 11 वाजता. आपण आता कोणालाच नसतो बेत, कोणालाच नसतो बेत. मग समोर कोण पण असू द्या, मग कोण पण असू दे. मग कारण मी पितो टिंग होतो चिंग. कारण मीच गोलीगत टॉपचा किंग. वारपात शिकू मस्त वाळपू शिकू. बघा, तुम्हाला सगळ्यांना एवढं प्रेम मिळतंय, त्यातून एनर्जी घ्या, स्फूर्ती घ्या आणि प्रेक्षकांना एंटरटेन करत राहा. गेम चांगला खेळा. ब्रेक घेतो आणि लगेच येतो, कुठे जाऊ नका. मंडळी, या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे एलिमिनेशन होणार नाही. पण हे तुम्हाला आणि मला माहीत आहे, घरातील सदस्यांना याची कल्पना नाही. पण पाहूया एलिमिनेशनच्या पेचात अडकलेले सदस्य या सिच्युएशनमध्ये कसे रिॲक्ट होत आहेत ते. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. आता या भागातली सगळ्यात कठीण वेळ आलेली आहे. एलिमिनेशन. अभिजित, निकी, वर्षाजी आणि अंकिता. हा आठवडा जोड्यांचा होता म्हणून जोड्या नॉमिनेट झाल्या. पण घरातून एकच सदस्य बाहेर झाला, वर्षाजी, अंकिता. आता तुम्हाला जर ऑप्शन दिला की जे नॉमिनेटेड नाही आहेत त्यापैकी कोणती जोडी तुम्हाला रिप्लेस करेल तुम्हा दोघांना, तर ती जोडी कोणती असावी? सर, घनश्याम आणि पॅडी दादांची जोडी. घनश्याम आणि पॅडी. वर्षाजी, तुम्ही? वैभव आणि धनंजय. वैभव, धनंजय.
अभिजित आणि निकी. डीपी सर आणि वैभव. अभिजित तुम्ही. सर डीपी आणि वैभव. बरं ठीक आहे. आता बघूया ऑडियन्सनी कोणाला सेव्ह केलंय. या 4 सदस्यांपैकी ज्या सदस्याला सगळ्यात जास्त वोट्स मिळालेले आहेत आणि तो सदस्य या आठवड्यात सेफ आहे, तो पहिला सदस्य आहे अभिजित. अभिजित तुम्ही सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन. आता उरले 3, निकी, वर्षाजी आणि अंकिता. किती जणांना वाटतं की दुसऱ्या नंबरवरती निकी सेफ होतील? हात वरती करा. भरपूर जणांना वाटतं. किती जणांना वाटतं की दुसऱ्या नंबरवरती वर्षाजी सेफ होतील? हात वरती करा. 2 जणांना वाटतं. किती जणांना वाटतं की दुसऱ्या नंबरवरती अंकिता सेफ होतील? निकीला वाटतं आणि पॅडी भाऊंना वाटतं. ठीक आहे. प्रेक्षकांनी ज्या सदस्याला जास्त वोट्स दिलेत आणि दुसऱ्या नंबरवर सेफ केलंय, तो सदस्य आहे निकी. निकी तुम्ही सेफ आहात. आता उरले 2, वर्षाजी आणि अंकिता. काय वाटतं वर्षाजी? या आठवड्यासाठी कॅप्टन झालाय, पण पूर्वीच्या आठवड्यासाठी तुम्ही एलिमिनेशनमध्ये आहात, बॉटम 2. तुम्हाला वाटतं की तुम्हाला लोकांनी वोट केलं असावं? हो, वाटतं असं. कुठेतरी मनात एक विश्वास आहे. अंकिता, तुम्हाला वाटतं का तुम्हाला लोकांनी वोट केलं असेल? केलं असेल, नक्कीच. तुम्हाला वाटतं की तुम्ही सेफ असाल आणि वर्षाजी एलिमिनेट होतील? अंकिता, मी तुम्हाला कालच्या भागात सांगितलं होतं, माघार घेऊ नका. प्रेक्षक पाहतायत. हो. आणि प्रेक्षक सगळं पाहून वोट करतात. तुम्ही काय इमेज पोर्ट्रे करताय, तुम्ही कसं वागताय, काय स्टँड घेताय, हे सगळं बघतात आणि त्या आठवड्याचा खेळ पाहून ते वोट करतात. किती जणांना वाटतं की वर्षाजी बाहेर जातील? हात वर करा. 9 जणांना वाटतं की वर्षाजी बाहेर जातील. किती जणांना वाटतं की अंकिता घराच्या बाहेर जातील? 1. घनश्याम. तर ह्या घरातून बाहेर जाणारा सदस्य, त्यांचं नाव आहे अंकिता. तून बाहेर जाणारा सदस्य, त्यांचं नाव आहे अंकिता. अंकिता, तुमचा प्रवास इथे संपतोय. नावाची पाटी घ्या. येस सर. मी तुमची वाट पाहतोय. येस सर. जास्त खुश राहील. लक्ष ठेवशील. नाही चलो. तुला माझ्यासोबत बांधलं होतं तेव्हा पण तुला वाटलं होतं तू संपला. असं नाहीये. मी स्ट्रॉंग. जास्त भांडू नकोस अजिबात. आणि तुझ्यावरती माझा राग नाहीये. फक्त जरा मतांवरती ठाम राहा. कळलं ना? मतांवरती ठाम राहा. ए झक. चल बाय. ऑल द बेस्ट. आत्ताही सांगते, स्टँड घे. पलटू नकोस. मी सगळ्यांवरती व्हिडिओज बनवेन, काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू सो मच. मी घरी जाते. पट्ट्या. अंकिता, त्या आरशात नीट बघा. काय लिहिलं ते नक्की वाचा.
कारण हाच आहे भाऊचा धक्का. इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतः चांगलं खेळा. अपेक्षा आहेत या आठवड्यात तुम्ही सेफ आहात. नक्की सर मी ट्राय करेन. खरं सांगायचं या आठवड्यात तुम्ही 4ही जण सेफ होतात कारण वोटिंग लाईन्स बंद होत्या. पण तुम्हाला या नॉमिनेशनचं गांभीर्य कळावं म्हणून मी हा सगळा गेम खेळला. या आठवड्यात झालंय म्हणून हे पुढच्या आठवड्यात होईल असं नाही. सगळ्या गोष्टी सिरियसली घ्या. आता फक्त 12 लोक उरलेली आहेत. कॅप्टन्सी हलक्यात घेऊ नका. सगळ्यात महत्व कॅप्टन्सीचं हेच आहे ती व्यक्ती इम्यून आहे. पुढचा आठवडा खूप खूप कठीण असणार आहे कारण बिग बॉसनी तुमच्यासाठी खूप कठीण प्लॅन बनवलेले आहेत. त्यामुळे कंबर कसून तयार व्हा. माझ्याकडून खरंच मनापासून सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. चला गुड लक. पुढच्या आठवड्यात भेटू. शुभरात्री. मंडळी या आठवड्यात एलिमिनेशन न झाल्यामुळे नॉमिनेशन मध्ये असलेले 4ही सदस्य सेफ झाले आहेत. पण या घरात सगळे तोपर्यंतच सेफ आहेत जोपर्यंत प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करतात. तेव्हा उद्यापासून फक्त हे 4 सदस्य नाही तर सगळ्यांचीच खरी कसोटी असणार आहे. कारण हा येणारा आठवडा आत्तापर्यंतचा सगळ्यात कठीण आठवडा असणार आहे. काय काय घडणार आहे हे बघायलाच पाहिजे. तेव्हा पाहत राहूया हा लय भारी शो. कम्फर्ट प्रेझेंट्स बिग बॉस मराठी. स्पेशल पार्टनर संतूर, पूना गाडगेट आणि सन्स लिमिटेड, कॅडबरी सेलिब्रेशन आणि तुनवाल ई मोटर्स. तुम्हाला तर माहितच आहे भाऊची कमिटमेंट, पैसा वसूल एंटरटेनमेंट. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तोंडावर नॉमिनेट करायला लागते हिम्मत. आपल्या समोर सर्व सदस्यांचे फोटोज असलेली चर्चापत्र ठेवण्यात आली आहे. फ्रेंड फ्रेंड का नहीं हो सकता तो ये घर में उस फ्रेंड का जगह नहीं है. त्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे, पण ती सत्कारणी लागत नाही. मी कचरा पेटीत हे 2 नाव टाकते.